पुण्याच्या नसरापूर इथल्या दुर्दैवी घटनेच्या नंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळते आणि आता अख्खा महाराष्ट्र या पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी करतोय। मुख्यमंत्र्यांनी देखील हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा मिळेल असं आश्वासन देखील दिलंय। मात्र त्याच वेळेला नराधमाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीच्या पित्यानं सगळ्या राजकारण्यांना एक कळकळीची विनंती केली आहे। बघूयात या सगळ्या संदर्भातला हा रिपोर्ट। फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। विकृत नराधमाच्या वासनेला एक 4 वर्षांची मुलगी बळी पडली आणि त्यानंतर न्यायासाठी मुलीच्या नातेवाईकांनी पुण्याच्या नवले पुलावर ठिय्या मांडला, तोही रुग्णवाहिकेत मुलीचा मृतदेह ठेवून। पुण्याच्या नसरापुरात जे घडलं ते माणुसकीला काळीमा फासणार आहे। एका 65 वर्षांच्या नराधमानं अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केले आणि त्यानंतर तिची हत्या करून तिला शेणाच्या ढिगाऱ्यात गाडलं। जेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं तेव्हा गावकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला। आम्हाला फक्त शिक्षा त्याला द्यायची, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आमच्या समोर इथं झाली पाहिजे। त्याला आमच्या समोर फाशी झाली पाहिजे आणि त्याला इथं समोर फाशी गेली की असं परत कृत्य होणार नाही। शनिवारी संध्याकाळी मुलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखून धरला। त्यामुळे तब्बल 4 तास वाहतुकीचा खोळंबा झाला। अखेर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं, आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही। या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल। न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल। तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुलीच्या कुटुंबियांच्या पाठीशी ताकदीनं उभे राहू असं आश्वासन दिलंय। घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे। नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाही आहे। मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते। मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभे राहू। अनेक वेळा अशा घटनांनंतर सहानुभूतीचा महापूर येतो। पीडित कुटुंबाच्या घरी राजकीय नेते मंडळींच्या भेटी सुरू होतात, त्यामुळे पोलिसांची दुहेरी कोंडी होते आणि तपासावर त्याचा परिणाम होतो। म्हणूनच आज मुलीच्या वडिलांनी एक विनंती केली, आपल्या मुलीला न्याय मिळेपर्यंत कुणीही भेटायला येऊ नये असं त्यांनी म्हटलं। आता मी अस्थि विसर्जनासाठी देहू येथे आले असताना माझ्या घरच्यांकडून मला फोन आला मित्रांचा की इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत। तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये। नसरापूरच्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय। अशा वेळी भावनांच्या आहारी जाऊन किंवा राजकारणासाठी होणाऱ्या भेटीगाठींमुळे तपासाची दिशा भरकटू नये, यासाठी मुलीच्या वडिलांनी केलेली कळकळीची विनंती आता तरी राजकीय मंडळी ऐकतील हीच अपेक्षा। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हे प्रकरण खरोखरच फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीपर्यंत नेलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट,
ABP माझा.